कटप्पा राजमाता समर शंख फूंक दो। अरे काय राजा गोलूभाऊ का ट्रॅक्टरच्या नांदी राहता का राजा निरा? चला यात्रेत तुम्ही आपण चक्कर मारून आता चला आपल्यासोबत. गोलूभाऊ सोबत यात्रेमध्ये 2-3 राऊंड मारले. गोलूभाऊ म्हणलं चला म्हटलं मंदिरात, कारण दयांडी पुढे वेळेस मंदिरात जागा भेटत नाही मग आपल्याला. आपण आलो तर आपल्या पहिले पोटी येऊ नये बसत, कारण अति लय मोठी गर्दी थोड्या वेळातच पहा तुम्ही. आता 15-20 मिनिटात एवढी गर्दी झाली अंदर की बस बाहेर जायला चान्स नाही. बाहेरचे बाहेर अंदरचे अंदर. 7 दिवस आमच्या गावामध्ये असते मित्रांनो सप्ताह म्हणजे आमच्या गावामध्ये 7 दिवस कीर्तन भागवत होते. 8व्या दिवशी राहते जेवणाचा कार्यक्रम. 8व्या दिवसचा जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या गावामधून निघते रथ. तर त्या रथामध्ये ठेवलेले असते शंकरजीची पिंड. तर त्या पिंडीला भरपूर महत्व आहे. तर ते पिंड पुऱ्या गावामधून फिरवून आणतात संध्याकाळी मंदिरामध्ये. तर जेवढे गावातील श्रद्धाळू लोक आहेत ते सर्वजण मंदिरामध्ये एकत्रित येतात, आणि ज्यावेळेस पिंड मंदिराच्या आतमध्ये येते त्यावेळेस आपल्या हाती जे राहते की गुळ राहते, मिठाई राहते, दही राहते, हे आपल्या पिंडीवरती ते अर्पण करतात. तर अशा प्रकारे आळंदा गावामधली दहीहंडी संपन्न होते मित्रांनो. आता बँडपार्टी सांगितलेली असल्यावर पोट्टे ऐकतात का पुरा माहोल चालू आहे. आता मग तुम्ही नाचा, आपण येतो यात्रेमधून. यात्रेमध्ये आल्याबरोबर आपल्याला भेटले डायरेक्ट आपले प्रेमाच्या माणसाची भेट वगैरे घेऊन आपण निघालो यात्रेत फिरण्यासाठी. यात्रेत फिरता कधी झाकट पडली असं आपल्याला माहिती नाही पडलं. म्हटलं आता थोडंसं काही ना काही नाश्ता करून गेला की थोडंसं नाश्ता केला तर मिरची लागली भाऊ आपल्याला तिखट. आता त्यासाठी आपण प्यायला चाललो रस पेरे. आला भाऊ तुमचा भाऊ कुठे? डायरेक्ट गजान रसवंती नान करते काय? एक बार पिओगे तो बार आओगे. रस पिऊन आपण निघालो घरच्यासाठी. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.